तर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या कोऱ्या मोटो व्लॉगमध्ये. आजचा रूट का आपला तोच डेलीवाला रूट. पुढील स्थानक अंधेरी. आज मी बाईक चालवते. मला असं वाटतं की मी माझी बाईक चालवत नाही, मी नवीनच बाईक चालवते. थुकलाच्या मायला हे साले घाणेरडं दुकानात मरू दे. लास्टच्या व्लॉगमध्ये खूप कवर केलं, खूप सांगून थकलो, पण कुत्र्याचं शेपूड वाकडं ते वाकडंच. तर मी तेच म्हणत होतो की आज असं वाटतं की मी माझी गाडी चालवत नाही, मी कुठली नवीन चालवतो आहे. कारण का आपल्या गाडीचा नवीन चेन स्प्रॉकेट बदलण्यात आलेला आहे. तर मस्त पिकअप मिळतो आहे. त्याचे दचके बसायचे मध्ये गाडी स्टार्ट करताना, ते आता नाही होत आहेत. टोटल मला कॉस्टिंग त्याची 2100 रुपये पडली, 2100. मी सर्व्हिस सेंटरमध्येच लावून घेतला, कारण का मी माझी सर्व्हिसिंग तिकडूनच करून घेतो. त्यांच्याकडून मी जुनं होतं चेन स्प्रॉकेट ते मागितलं आहे. त्याच्यातून एक आयडिया करू शकतो मी. त्याचे स्प्रॉकेटचं चेन आहे, त्याचे किचन्स बनवू शकतो छोटे छोटे, आणि स्प्रॉकेटला एक वॉल क्लॉक टाईप बनवू शकतो. तर म्हणून मी मागून घेतले. तर सॅटर्डे पूर्ण माझा त्यातच गेला गाडीचं काम करण्यामध्ये. ॲक्च्युली मला त्याचा व्लॉग बनवायला पाहिजे होता, पण मी नाही बनवला. बोलो ओव्हरऑल नंतरला सर्व झालं की रिव्ह्यू देईन. अजून काय चेंज केलं आहे मी? त्या टायरच्या आतमधले जे रबर असतात स्पोक व्हील्समधले, ते चेंज केले. तो पूर्ण चुरा झाला होता. तिकडे त्यांचा नवीन स्टॉकचा जो वायझर आहे तो विचारला, तो तिकडे मला 580 रुपये बोलले. आणि मी असंच ऑनलाईन बघितलं तर तो 250पर्यंत मिळतो आहे. त्याच्यामुळे मी तो तिकडून घेतला नाही. आता तो पण माझा लावायचा प्लॅन होता. बघू, तो मी बाहेरूनच घेईन. नाहीतर मी दुसराच घेईन, जसा माझा ओल्डवाला होता तसा. पण तो नाही घेणार मी. लास्ट टाईम वंडरसेनमधनं घेतला होता. तर त्या वंडरसेनची क्वालिटी मला एवढी नाही वाटली चांगली, कारण का त्याने फर्स्ट टाईम जे पाठवलं होतं मला, त्याचे 2 तुकडे झाले होते आधीच. आणि मग मी त्याला कंप्लेंट दिली की असं झालं आहे भाई, तुझा जो आला आहे वायझर मला, तो ऑलरेडी ब्रोकन आला आहे. तर मग तो मला बोलला की नेक्स्ट टाईम जो पाठवेन त्याची व्हिडिओ शूटिंग कर प्रूफसाठी. तो नीट आला होता मला, पण तो मी हार्डली 1 वर्ष वापरला. आणि त्याचं जे स्क्रू लावायची जागा असतात, 4 जागा असतात, तिकडे एक ते तुटून गेलं होतं ऑलरेडी. मी लास्ट टाईम गावी गेलो होतो तेव्हा बाईक घेऊन. आणि मग आता ही गाडी जेव्हा पडली तेव्हा तर 2 तुकडेच झाले, विषयच संपला. नेवर ट्रस्ट एनी ऑटो रिक्षा ड्रायव्हर एव्हर. साले कधी कुठून कसे टाकतील ना कळणार नाही. आणि ते आजकाल नवीन इलेक्ट्रिक स्कूटीवाले आलेत, स्विगीवाले. साला त्यांचं एक टेन्शन आहे नवीन. ते कधी कसे कुठून येतात ते कळत नाही. आणि ते तर असे एका साईडने चालवणार नाही, एकदम मधून, रस्त्याच्या मधून चालवणार. काय ना काहीतरी रोडची ना आपली घालून ठेवली पाहिजे ह्या लोकांना. फुकट काय ना काहीतरी चालूच असते. काय काम नाही भेटत, कुठेतरी खोदून ठेवायचं, दाखवायचं आमची प्रोग्रेस चालू आहे. आता हा रस्ता एवढा चांगला केला आहे लोकांनी, त्यात पण मध्ये खोदून ठेवलं आहे. काय बनला की नाही बनला बाबा एकदाचा रस्ता. पाठी टेम्पो आहे, बोलत जात आहे तुम्ही दोघं जण, गप्पा मारतायत येडे साले. बोललो ना, नेव्हर ट्रस्ट एनी ऑटो ड्रायव्हर. इंडिकेटर दिला राईटचा, गाडी आणतोय लेफ्टला. चला आता पोचलोय. थोडी गदा मजुरी करतो आणि मग भेटतो रात्री परतीच्या प्रवासाला. One eternity later. असा रोड असेल ना तर हातामध्ये 1000 सीसीची गाडी पाहिजे. यायला ही आपली 200 सीसी. पण नाही, ही पण मजा देते हा गाडी. कुठली पण गाडी कमी नाही मानायची कधी पण. आम्ही माणूस 2 दिन में पलट गया. गाडी को ठोक दिया लगता है. हाँ? पता नहीं क्या हुआ.
बघा बघा कसे मरतायत एक दुसऱ्याच्या घाच्या. समोरून गाडी दिसते तरी तो बसला ओव्हरटेक करतोय. बघा बसवाला काय करतोय काय नक्की तू. बघा 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 काय घाई लागले एवढी काय माहिती. चुपचाप चाल ना एका ठिकाणून पाठवून. नाही तरी अंगातली मस्ती का जाणार नाही. बघा बघा चायला ह्यांच्या पाठून जायला मला भीती वाटते. तो तुला MG वाला जायला देणार आहे. यायला ह्यांच्या पुढे जातो मी. ते पाठच्या पाठे तुम्हाला काय करायचं ते करा. 2025ला मी कुठे अजून राईड केली नाही आहे. विचार चालला माझा कुठेतरी एक चांगला स्पॉट बघायसाठी. आणि कॅम्पिंग पण केली नाही भरपूर दिवस. बाहेर टेंट असं पडून ठेवलं आहे. मी लास्ट टाईम गाडेश्वर मंदिराजवळ गेलेलो तेव्हा तिकडे कॅम्पिंग केली होती. त्यानंतर कॅम्पिंगच नाही केली आहे. तर त्या टेंटचा पण थोडा मला उपयोग करायला हवा. जा तू पण जा ना कशाला थांबलायस. जाईल कोणतरी घेऊन स्कूटीवाल्या. जास्त पुढे पुढे करू नको. ह्या रस्त्याला पनवती घोषित केलं पाहिजे. जगात कुठे ट्रॅफिक नाही भेटणार इकडे भेटणार. बघितलं तो फक्त मधला एक कुशावरचा पॅच. तिकडेच काय ती फालतूगिरी चालू असते. बाकी पुढे पूर्ण रोड खाली आहे. तुम्हाला ना सायला पकडून ना मधून गाडी टाकतोय. आईला मला वरतून द्यायचं तर ह्याच्यामुळे मी खालून आलो. कुछ तो हुआ ठोका कुछ तो. हाँ इधर से देखते हैं ना. थोडा आगे लेके खड़ा करतो. काय माहिती याचं काय झालं मला विचारतात. मीच बघितलं नाही. ठोकला घासा एकमेकाला. हा तो बघ हा घासा एक. हे महाशय रॉंग वेने आलेत. हा स्पीड ब्रेकर टाकून 3 महिने झालेत आणि स्लोचं साईन त्यांनी आता लावलंय. काय त्याच्या मायला ठोकला व्हेरी गुड.